अमरावतीत बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे, त्यामुळे बच्चू कडूंचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। बच्चू कडूंच्या समर्थकांनी मागण्या मान्य करण्यासाठी मुंबईत आंदोलन केलंय, तर दुसरीकडे अमरावतीत समर्थकांनी चक्का जाम करून मागण्या मान्य करण्याची मागणी केलेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। प्रहार संघटनेने मंत्रालयासमोर आंदोलन केलेले ही तिन्ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। अमरावती, मुंबईत आणि अमरावती चक्का जाम आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे। बच्चू कडूंच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। अमरावती सध्या बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत आणि अमरावतीतही आंदोलन करण्यात आलेलं आहे। अमरावतीत चक्का जाम आंदोलन, तर मुंबईत यावेळी समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या। दिव्यांगांनी 1500 मध्ये कसं जगायचं? इथे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून बोंबलतोय मी सारखं, तर किमान 6000 तरी द्यावं। नाही, सन्मानात बोलतो बच्चू कडूंची असं त्या ठिकाणी चुकीचं वर्तव्य, चुकीच्या पद्धतीचं बोलू नका। देता येत नसेल तर आमच्या अंत्ययात्रेची व्यवस्था करावी। शेतकरी, दिव्यांग आणि विधवा महिलांचे प्रश्न घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी आंदोलनाचा हत्यार उपसलंय। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। दरम्यान बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून देखील मोठा प्रतिसाद मिळतोय। मनोज जरांगे पाटील यांनी देखील बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद दिलाय। लहान लहान छोटे छोटे व्यापारी सुद्धा आज पूर्ण अडचणीत आले। ऑनलाईन मध्ये व्यापारामुळे सगळे जे लहान लहान व्यापारी होते ते पण मरायला लागले। ही सगळी सिस्टीम बहकलेली आहे आणि तो अर्थभेदाची ही लढाई आम्ही जिंकू। सगळ्या जाती धर्मातले नेते मंडळी येईल, पक्षातले नेते येईल। काँग्रेसचे नेते वसंतराव पुरके आले, त्यांना काँग्रेसचा पाठिंबा नसताना सुद्धा व्यक्तिगत पाठिंबा द्यायला गिरीश भाऊ गांधी आलेले आहेत। या सगळ्या गोष्टी खरं तर एका चांगल्या दिशेकडे जाता याचा आनंद। बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो बच्चू भाऊने जीव पणाला लावला आहे, मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो, बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या। ते फोनाफोनी ते बंद करा। फोन करणं, कुठं याला पाठवणं त्याला पाठवणं। एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो, तर मी शेतकरी ते नंतर असतं, ते लफडं नंतर ते नंतर बघायचं, ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर। दरम्यान शरद पवारांनी बच्चू कडू यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। तसंच शरद पवारांनी आंदोलनासंदर्भातली माहिती देखील बच्चू कडू यांच्याकडून घेतली। दरम्यान शरद पवारांचा देखील आंदोलनाला पाठिंबा असल्याचं बच्चू कडूंनी यावेळी सांगितलं। पवार साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो। कराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल, आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं। एकीकडे अमरावतीत बच्चू कडूंचा अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे मुंबईत मंत्रालयाबाहेर बच्चू कडू समर्थकांनी आंदोलन केलं। बच्चू कडू यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। मंत्रालयाच्या गार्डन गेटवर झालेल्या आंदोलनात अनेक दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला। यावेळी सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप या आंदोलकांनी केला। पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत ताब्यात घेतलं। ज्या प्रकारे दिव्यांगांना पोलिसांनी उचललं ते अगदी अयोग्य। आम्ही कालच पत्र मेल केलेलं आहे की आमच्या शिष्टमंडळाला 7 लोकांची नावं दिली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी आणि जे काही बच्चू कडू साहेब आमच्यासाठी उपोषण करत आहे, दिव्यांगांची पेन्शन 6000 व्हावी। आज मंत्री महोदयांचा पगार 3.5 लाख रुपये आणि दिव्यांगांची पेन्शन 1500 रुपये आहे। यामध्ये दिव्यांगांनी 1500 मध्ये कसं जगायचं? इथे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून बोंबलतोय मी सारखं, तर किमान 6000 तरी द्यावं। सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही, उलट आमचा जो अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे। हे आंदोलन मोडीत कसं काढावं याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे। अशा पद्धतीनं आता कार्यकर्त्याला कोणी थांबू शकणार नाही ना। आज मंत्रालयात बसले, उद्या तुमच्याकडे घुसणार आहे।
बच्चू कडूंच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बच्चू कडू यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केला। दरम्यान त्यानंतर कडू यांनी बावनकुळेंच्या भाषेवर आक्षेप नोंदवला। मात्र आपण बच्चू कडू यांच्यासोबत सन्मानानेच बोललो असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलं। नाही, सन्मानाने बोलतो। बच्चू कडूंची असं त्या ठिकाणी चुकीचं वर्तव्य, चुकीच्या पद्धतीचं बोलू नका। सन्मानाने बोललो आहे। कलेक्टरला मी पाठवलं, SP ला पाठवलं। तुमच्या प्रकृतीची आम्ही काळजी घेतो आहे। तिथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आम्ही काळजी घेतो आहे। आमचं प्रशासन त्या ठिकाणी पूर्ण काम करत आहे। माझी विनंती बच्चू कडूंना ही आहे की मंत्रालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांना मी घ्यायला लावतो। त्यामध्ये मी स्वतः हजर राहतो आणि हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू जो प्रश्न त्यांनी मांडला आहे। पण अशा पद्धतीचा संभ्रम समाजामध्ये निर्माण करणे हे काही योग्य नाही। निर्णय लागेल, निर्णय द्यावा। निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंत्ययात्रेची व्यवस्था करावी। वारंवार सांगतोय। बावनकुळे असे म्हणतात की बच्चू कडू कार्यकर्ते कायदा हातात घेतात। कायदा तुम्ही मोडला ते पहिले बोला। ते पालकमंत्री आहेत, त्यांना पण पत्र दिलेलं आहे। ते म्हणतात मला पत्र भेटलंच नाही। त्यांच्या ऑफिसमधलं पत्र त्यांना भेटत नसेल तर काय बोलावं? बच्चू कडूंच्या मागण्या आहेत: सरकारनं शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळावं, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालाला MSP वर 20% अनुदान देण्यात यावं, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापून 10 लाख रुपये आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन देण्यात यावं, शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान 5 लाख रुपये अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावं, धनगर समाजाचं आरक्षण तात्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13% आरक्षण द्यावं। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 4था दिवस असून ते आंदोलनावर ठाम आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचं कडूंनी म्हटलंय। त्यामुळे बच्चू कडूंच्या मागण्या सरकार मान्य करणार का, तसंच सरकार आंदोलनावर कोणता तोडगा काढणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अनिरुद्ध वाळे, झी 24 तास, अमरावती।